मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाची या ठिकाणी सरशी झालेली आहे आणि या ठिकाणी या शिवसेना शिंदे गटाचा या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेला आहे। या माध्यमातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचा मोहोळ तालुका अध्यक्ष या नात्याने मी मोहोळकरांचं मी अभिनंदन करतो, कारण ही निवडणूक अतिशय चुरशीत झालेली आहे। या ठिकाणी या मोहोळचे दोन माजी आमदार, अक्कलकोटचा आमदार आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री नाही तर तो अनगरचा पालकमंत्री या नात्याने या मोहोळमध्ये निवडणुकीसाठी समोर आला। जनतेने त्यांना लाथाळलेला आहे आणि या ठिकाणी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेशदादा पाटील असतील, आमचे रमेश बारसकर साहेब असतील, यांच्या मनाने एक मोठीपणा दाखवला। आदरणीय उमेशदादा पाटील साहेब यांनी मनाचा मोठीपणा दाखवला। कुठल्याही प्रकारचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सीट या ठिकाणी दिलेलं नाही, कारण या ठिकाणी जर सीट दिलं असतं तर मताचं विभाजन झालेलं असतं आणि या ठिकाणी आपल्याला अल्पमतात आपण आलेला असतो। आपण बघितलंय आज या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये उभाटाचं एवढं मोठं प्रस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पराभूत व्हावं लागलं। आणि म्हणून सांगतो, आदरणीय रमेशजी बारसकर यांनी एक अत्यंत मोठ्या काल्पनिकतेतून या मोहोळ शहराचं इलेक्शन लावलं आणि महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक घडलाय की या ठिकाणी शिंदे गटाचा 4-5 आमदारांनी या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये येऊन ठाण मांडलं होतं। काही करून आपला भाजपचा नगराध्यक्ष झाला पाहिजे होता, पण या सगळ्यांना या मोहोळ शहराच्या माझ्या स्वाभिमानी मतदारानं या ठिकाणी या सगळ्यांच्या छताडावर लाथ मारलेली आहे। आणि या ठिकाणी रमेश बारसकर असतील, आमचे उमेशदादा पाटील असतील, यांच्या सर्व सहकारी असतील, यांच्यावर विश्वास ठेवून आज आपल्या मोहोळ तालुक्याचा एक किंग मेकर या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणला। त्यांचे सर्व सहकारी निवडून आणले। या सर्वांचं मतदारांचं प्रथम या सर्व मतदारांचं अभिनंदन करतो। आदरणीय उमेशदादा पाटील साहेब असतील, रमेशजी बारसकर, या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।